नमस्कार मित्रांनो, सर्व निराधार लाभार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। तुम्ही संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना किंवा विधवा आणि दिव्यांग पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, तर काहीचे अजूनही अडकले आहेत। नक्की कारण काय आणि तुमचे 2,500 आता खात्यात कसे येणार हे आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, मार्च महिन्याचा हप्ता देण्यास सरकारने सुरुवात केली आहे। राज्यातील सुमारे 80 ते 90% लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे क्रेडिट झाले आहेत। पण जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर काळजी करू नका। यावेळी सरकारने तारखेत काही बदल केले होते। ज्यांना जुन्या तारखेला पैसे मिळाले नाहीत त्यांच्या खात्यात आता नवीन अपडेटनुसार पैसे जमा होत आहेत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचे काही तांत्रिक काम अपूर्ण असेल तर तुमचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो किंवा तुम्ही अपात्र ठरू शकता। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, ई-KYC। सरकारने 2026 साठी नवीन नियमावली लागू केली आहे। पाहणीत असे आढळले आहे की अजूनही 70 ते 80% लाभार्थी आपली ई-KYC पूर्ण केलेली नाही। त्यासाठी काय करावे लागेल? तुम्ही तुमच्या जवळच्या नेट कॅफे, ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा तहसील कार्यालयात जाऊन तुमची ई-KYC त्वरित पूर्ण करू शकता। दुसरा म्हणजे आधार लिंकिंग। तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे एकदा तपासून घ्या। जर लिंक नसेल तर सरकार तुम्हाला अपात्र ठरवून तुमचे नाव यादीतून कमी करू शकते। दिव्यांग बांधवांसाठी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे। आता एकाच पोर्टलवरून तुम्हाला तब्बल 17 वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येणार आहे। यासाठी तुम्हाला फक्त तुमचा आधार कार्ड नंबर आणि दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन महा-ई-सेवा केंद्रावर जायचे आहे। एका अर्जावर तुम्हाला या सर्व योजनांचे लाभ मिळणे शक्य होणार आहे। तर मित्रांनो, वेळ वाया घालवू नका। लगेच आपले बँक खाते तपासा आणि ई-KYC पूर्ण नसेल तर ती करून घ्या, जेणेकरून तुमचे हप्ते नियमित सुरू राहतील। अशाच नवनवीन शासकीय योजना, GR आणि शेतीविषयक माहितीसाठी आपल्या योजना मित्र चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन नक्की दाबा। माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।